नमस्कार मैत्रिणींनो, शिलाई वर्ल्ड ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आरी वर्क केलेला ब्लाऊज प्रोफेशनल फिनिशिंगसह कसा शिवायचा हे संपूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। कटिंग, अस्तर, जोडण्याची योग्य पद्धत, गळ्याची नीट फिनिशिंग, प्रिन्सेस कटचे अचूक जोडणी आणि परफेक्ट फिटिंग या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी मी प्रत्यक्ष काम करताना समजावून सांगणार आहे। जर तुम्हालाही तुमचा ब्लाऊज बुटीकसारखा नीट बसणारा आणि प्रोफेशनल दिसणारा हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरुवात करूया। आता मी अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीही कट करून घेतला आहे, तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तशीच तुम्ही कटिंग करा। तर आता मी इथे आपलं मिशनचं फूट बदलून घेत आहे। तर आपल्याला सिंगल फूट एक दाब्याचं सिंगल फूट आपल्याला इथे बसवायचं आहे। असं केल्याने आपल्याला आरी वर्क करताना व्यवस्थित आपलं फिनिशिंगमध्ये आपलं आरी वर्क तयार होतं। तर आता आपल्याला इथे हा रेडीमेड आरी वर्क केलेला ब्लाऊज आहे। आता इथे आपल्याला मधून एक मी शिलाई मारलेली आहे। रेडीमेड ब्लाऊज असल्यामुळे मला मधीच एक शिलाई मारावी लागली। तुम्ही माप देऊन जर आरी वर्क करून घेतला असेल तर शिलाई मारायची गरज नाही। तर आता इथे मी शिलाई करून घेत आहे। व्यवस्थित सावकाश पद्धतीने आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे। हळूवार पद्धतीने जसा गळा आहे तशाच पद्धतीने आपण इथे शिलाई करून घ्या। व्यवस्थित कापड ठेवून सरकवून व्यवस्थित अशी शिलाई करून घ्या। तर बघायची आपली शिलाई व्यवस्थित आली आहे का। तर आपण अजून एक डबल शिलाई मारणार आहोत, कारण ही आरी वर्क केलेलं ब्लाऊज आहे। हे शिलाई नंतर निघू नये त्याच्यामुळे आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा ठेवून आपण इथे कट करून घेऊ। तर आता आपण फॅब्रिक आणि अस्तर हे असं आपण दाबटीप देऊन घेऊ। आता इथे आपलं जिथे थ्रेडने वर्क केलेलं असतं तेथेच आपण शिलाई मारून घ्यायची आहे। असं केल्याने गळ्याला व्यवस्थित फिनिशिंग येते आणि गळा पण व्यवस्थित दिसतो। तर बघा किती सुंदर पद्धतीने आपलं आरी वर्क झालं आहे। तर इथे मी फेविकॉलच्या सहाय्याने इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेणार आहे। हे असं केल्याने ब्लाऊज व्यवस्थित बसतं, फिनिशिंगमध्ये बसतं आणि कुठेही ब्लाऊज आपलं गोळा होत नाही। जसं आपल्याला ब्लाऊजला व्यवस्थित सेट करायचं आहे तसं ब्लाऊज व्यवस्थित सेट होतं आणि खूप छान फिनिशिंग येते ब्लाऊजला। अशा प्रकारे तुम्ही फेविकॉलने ब्लाऊज आणि अस्तर जोडलं तर किती छान पद्धतीने आपलं अस्तर जोडलं गेलं आहे बघा। तर आता इथे राहिलेला भाग आपण कट करून घेणार आहोत।
तर आता आपल्याला पाठीमागे जो टक्स दिला जातो अर्धा इंचाचा, तो आपल्याला इथे टक्स देऊन घ्यायचा आहे. तर आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मधोमध करून आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या बाहीची जे आरीवर्क केलेलं बाही आहे त्या बाहीची डिझाईन ते आपली बरोबर इथे शोल्डरला यावी असं हे लक्षात घेऊन आपल्याला इथे बाहीला आपण इथे शिलाई करून घेणार आहोत. तर बघा किती बरोबर व्यवस्थित आपली बाही बसली आहे. आता आपण इथे एक दाबटीप मारून घेणार आहोत. फ्यूकॉलच्या साहाय्याने इथे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेणार आहोत. खूप अशी फिनिशिंगमध्ये आपली बाही बसते, म्हणून फ्यूकॉलचा वापर करायचा. तुम्ही फ्यूकॉलच्या ऐवजी फॅब्रिक ग्लू असतो ना, तेही यूज केला तर खूपच चांगला आहे. पण माझ्याकडे इथे फ्यूकॉल होता त्याच्यामुळे मी ह्याचा वापर केला. तर बरोबर आपली बाही सेंटरमध्ये बसली आहे. तशाच प्रकारे आपण दुसरी पण बाही आपण इथे जोडून घेऊ. आता इथे आपण जिथे आरीवर्क केलेली डिझाईन आहे त्याच्या अलीकडच्या साईडला आपण इथे शिलाई मारून घेणार आहोत. हे असं मारण्याने आपला जो कपडा आहे तो कापडावर जे आरीवर्क केलेलं असतं त्याच्या ओझ्याने आपलं मेन फॅब्रिक असं खाली सरकणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे मी पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग हे आपण कट करून घेत आहोत. तर आता आपण पुढच्या गळ्याची कटिंग करणार आहोत. तर आपण पुढचा भाग व्यवस्थित ठेवून त्याला पिनअप करून आपण इथं शिलाई मारून घेणार आहोत. कस्टमरला पुढचा गळा छोटाच पाहिजे होता. हा रेडीमेड असल्यामुळे जास्त आहे, तर मी ॲडजस्ट करून छोटाच केला आहे. तर आता एक्स्ट्रा कपडा कट केला आहे. तर ह्याच प्रकारे आपण दुसराही भाग आपण जोडून घेऊ. तर अशा प्रकारे आपले पुढचे गळ्याचे दोन्हीही भाग आपले जोडले गेले आहेत. आता आपल्याला जे कडचे 2 पार्ट्स आहेत ते पण जोडून घेणार आहोत. तर हा प्रिन्स कट आहे. तर आपल्याला वरचा आणि खालचा कपडा थोडाही न खेचता व्यवस्थित अशी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे असं केल्याने आपलं प्रिन्स कटचा शेप छान बसतो आणि ब्लाऊज पण व्यवस्थित बसतं. तर आरीवर्कचं ब्लाऊज असल्यामुळे आपण प्रिन्स कट, 1 टक्स आणि 4 टक्स हे तीनच ब्लाऊज आपण आरीवर्कच्या ब्लाऊजला करू शकता. कटोरी ब्लाऊजला आरीवर्क होत पण नाही आणि ते व्यवस्थित दिसत पण नाही. त्याच्यामुळे
आपण हे तीनही ब्लाऊज आपण आरीवर्कला केले तर खूपच छान. तर आता आपली प्रिन्स कटचे पार्ट आपले जोडून झाले आहेत. तर पाठीमागचा जो भाग आहे त्याची उंचीनुसार आपण इथे कटिंग करून घेणार आहोत. खूप छोट्या छोट्या टिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमची जर काही अडचण असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. तर हे अशा प्रकारे मी एक्स्ट्रा कपडा कट करून घेत आहे. तर आता इथे आपण पट्टी बसून घेतली आहे. तर ह्याला इथे दाब टीप देऊन फिनिशिंगमध्ये आपण ही पट्टी बसून घेणार आहोत. खूप छोट्या छोट्या टिप्सनी आपल्याला फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवता येतं. तर अशा प्रकारे आपण इथे पट्टी जोडून घेऊ. तर आता इथे आपण हुक पट्टी आणि आई पट्टी हे दोन्ही पट्ट्या आपण इथे जोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला इथे खालची पट्टी जोडून घ्यायची आहे. आधी आपल्याला हुक पट्टी आणि आई पट्टी जोडायची, नंतर आपली खालची पट्टी जोडायची, कारण खाली आपल्याला ओव्हरलॉक पट्टी अशी जोडून घ्यायची असते. त्याच्यामुळे आपल्याला हे दोन्ही पट्ट्या आई पट्टी आणि हुक पट्टी आधी जोडून घेणं गरजेचं आहे. तर आता इथे मी जोडून घेत आहे. तर अशा प्रकारे आपली दोन्हीही पट्ट्या जोडून झाल्या आहेत. दोन्ही पट्ट्या व्यवस्थित लावून आपण असं गळा बरोबर आहे का हे बघून आपण व्यवस्थित कट करून घेणार आहोत. खालचा जो कपडा मला थोडा एक्स्ट्रा वाटला त्याच्यामुळे ते कट केला आहे. तर आता इथे आपण खालचे ओव्हरलॉक पट्टी जे असते ते दोन्ही आपण इथे जोडून घेणार आहोत. तर इथे बघा किती व्यवस्थित असं आपलं प्रिन्स कट बसलं गेलं आहे. तर आता इथे आपण शोल्डर जॉईंट करू. आता इथे आपण एक्स्ट्रा कपडा कापून घेणार आहोत. आता आपल्याला बाही जॉईंट करायची आहे. तर बरोबर अशी बाही धरून आपण इथे जोडून घेणार आहोत.
तर बघा आपली जे आरी वर्क केलेली डिझाईन आहे ती बरोबर अशी शोल्डरच्या समोरासमोर आली आहे. तर आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर बरोबर सेंटरला असं माप ठेवून आपण पुढचा आणि मागचा भाग असं सेंटरला ठेवून इथं पिनअप करून घेणार आहोत. अशा प्रकारे जर फिटिंग केली तर आपलं ब्लाऊज कुठेही सरकणार नाही. तर इथं मी ब्लाऊजचे मापे टाकून इथे मी फिटिंग करून घेणार आहे. ब्लाऊजची फिटिंग बघा कशी बरोबर एक लाईनमध्ये आली आहे. तुम्हाला जर प्रिन्स कटचा व्यवस्थित कटिंग बघायची आहे असेल तर आपल्या शिलाई वर्ल्ड ह्या यूट्यूब चॅनलवर ती अपलोड केलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. खूप छान पद्धतीने मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. जरी तुमची काही अडचण असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता इथे आपला ब्लाऊज पूर्ण फिटिंग झाला आहे. तर बघू शकता हे किती व्यवस्थित आपली फिनिशिंगमध्ये ब्लाऊज रेडी झाला आहे आणि इथे शिलाई आपली बरोबर व्यवस्थित आली आहे. ते आपण मग भाग कट केला त्याच्यामुळे ती व्यवस्थित आली आहे. तर बघा किती सुंदर पद्धतीने आपलं ब्लाऊज रेडी झालं आहे. तर हे ब्लाऊज कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, आरी वर्क केलेला ब्लाऊज कटिंगपासून फिनिशिंगपर्यंत संपूर्ण कसा तयार करायचा हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं. योग्य पद्धतीने अस्तर जोडणे, गळ्याची स्वच्छ फिनिशिंग, प्रिन्सेस कटची अचूक फिटिंग आणि बाहीची नीट जोडणी या छोट्या गोष्टीच ब्लाऊजला प्रोफेशनल लुक देतात. व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना आणि शिलाई शिकणाऱ्या बहिणींना शेअर करा आणि अशाच प्रोफेशनल ब्लाऊज कटिंग व शिवण्याच्या व्हिडिओसाठी शिलाई वर्ल्ड ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.